पालखी सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 45 या दिंडीचे प्रवर्तक माहेश्वरी समाजाचे माननीय हरिभक्तपराय बद्रीनाथजी भंडारे सेठ या ठिकाणी श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी नियोजित धर्मशाळेचे बांधकाम सुरू आहे। या धर्मशाळेच्या कामानिमित्ताने या संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी ते आपणा सर्वांस आणि या संस्थेस आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना मी विनंती करतो आणि श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। या ठिकाणी त्यांच्या स्वागताचा पहिला कार्यक्रम होईल, नंतर आपले 2 शब्द या ठिकाणी संस्थेच्या वतीने ते बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी या संस्थेचे निर्माते ज्यांनी ही संस्था उभी केलेले आदरणीय परमपूज्यनीय श्री संत काशीनाथ महाराज स्वतः श्री बद्रीनाथ सेठ यांना ते पुष्पहार अर्पण करतील, त्यांनी तो स्वीकारावा असे मी ट्रस्टच्या वतीने त्यांना श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट मॅनेजिंग ट्रस्टी हरिभक्तपरायण संत काशीनाथ महाराज आणि त्यांचे भाविक, त्यांचे शिष्यवर्ग, त्यांचे मदतनीस, त्याचप्रमाणे श्री माहेश्वरी दिंडीतील भाविक बंधू, आमचा या विठ्ठल ट्रस्टी आज गेल्या 14 वर्षापासून जसे ट्रस्ट स्थापन झालं आमची माहेश्वरी दिंडी या ठिकाणी त्या ठिकाणी येत होती आणि ते आमच्याशी त्यांचा इतका आमचा प्रेमाचा संबंध वाढला। ज्याप्रमाणे आमची दिंडी वाढत गेली त्याप्रमाणे महाराजांचा सुद्धा कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यांचं वर्णन करणं, त्याचं वर्णन करणं खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने जेजुरीमध्ये आज कोल्हाटी समाजामध्ये या जेजुरी ठिकाणी विठ्ठल मंदिरच होणं मोठं मुश्किल असताना सुद्धा या ठिकाणी महाराजांनी 250 घरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरात महाग देऊन त्या ठिकाणी हे विठ्ठल मंदिर स्थापन केलं आणि त्या ठिकाणी मांसाहार बंद केला। त्यांनी प्रत्येक 2, 4, 5, 6 गावामध्ये जाऊन हा प्रयोग अत्यंत मोठ्या प्रमाणात करत आहेत। व्यसनमुक्तीचा सुद्धा ते अत्यंत मोठ्या प्रमाणात कार्य त्यांनी हातात घेतलेलं आहे। खरोखर महाराजांनी या ठिकाणी तुम्ही पाहिलं, आपण प्रत्येक वर्षी येतो, दिवसेंदिवस त्यांचं कार्य वाढत आहे। त्यांचे विचार, त्यांचे जे काही त्यांना ह्या ठिकाणी करायचं आहे, 3 मजली इमारत या ठिकाणी त्यांना करायची आहे आणि ती कशा करतात तर आपले वारकरी ह्या ठिकाणी यावे, वारकऱ्यांकरता त्यांनी व्यवस्था व्हावी। त्याचप्रमाणे जेजुरीच्या यात्रेच्या वेळेस जे काही भाविक येतात त्यांना मोफत उतरण्याकरता व्यवस्था व्हावी। त्याचप्रमाणे गुजराती समाज, ओसवाळ समाज यांचे साधू संत ह्या रस्त्याने जात असताना त्यांना सुद्धा त्या संतांना उतरण्याकरता इथे व्यवस्था व्हावी। अशा पद्धतीने मोफत व्यवस्था होण्याकरता अत्यंत असा पैसा नसलेल्या, गरिबी अवस्थेत असलेला आणि महाराजांचे विचार अत्यंत मोठे असल्या कारणाने अत्यंत त्यांनी भाविक पद्धतीने हे सबल उभं केलेलं आहे।
गुजराती समाज त्यांना अत्यंत मोठ्या प्रमाणात मदत करतो. त्याचप्रमाणे आपण वारकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांनी काही योजना आखलेल्या आहेत, रूम्स आखलेल्या आहेत. 25,000 देतील त्यांना एक रूमच्या हॉलला नाव दिलं जाईल. त्याचप्रमाणे मोठ्या हॉलला नाव दिले जातील. त्याचप्रमाणे 500 रुपयाच्या तर त्यांना देणगीदारांची नावं या ठिकाणी लिहिली जातील. अशी जरी त्यांची योजना असली पण हे कार्य अत्यंत मोठं आहे हे लक्षात घेऊन आपण प्रत्येकाने त्यांना मदत केली पाहिजे. आपल्या गावामध्ये जाऊन त्याचं आपण सांगितलं पाहिजे. महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक व्यसनमुक्त केलेले आहे. हे जेजुरी हे ठिकाण असं असताना ते हे मोठ्या प्रमाणात ते कार्यकर्त्यांचं उद्योजक हो आणि आम्हाला आमच्या माहेश्वरी ट्रस्टतर्फे निश्चित आम्ही त्यांना मदत करू. आम्ही त्यांना आश्वासन देतो आणि त्यांचं हे कार्य खूप मोठं प्रमाणात असे प्रार्थना करू. या ठिकाणी माननीय आणि परमपूजनीय हरिभक्त परायण बद्रीनाथजी भंडारी सेठ यांनी या ठिकाणी या ट्रस्टला या संस्थेच्या कार्याला आशीर्वाद दिल्याबद्दल आणि या आमच्या या नियोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतल्याबद्दल श्री संत काशीनाथ महाराज विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो.